मित्रांनो, आज मी समोसा बनवणार आहे। माझी खूप दिवसांची इच्छा होती म्हणून मी आज बनवणार आहे। समोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम मी 3 कप मैदा घेतलेला आहे व त्याच्यात ओवा मिक्स केलेला आहे। मग आपण त्याच्यात 1 चमचा तूप मिक्स करून घेऊया व तेलही टाकूया। आता आपण ह्या मिश्रणात हवं तसं पाणी टाकूया। थोडंसं टाका व त्याला मिक्स करा। अशा प्रकारे आपण ह्याचा डो बनवून घेऊयात। आपला समोसाचा डो बनवून तयार आहे। आता आपण पुढच्या कामाला लागूया। आपण आता आपल्या डोला झाकून ठेवूया जवळलोक आपण आपली भाजी बनवूया। आपण आता भाजी बनवूया। त्यासाठी आपण बटाटे उकडायला टाकूया कुकरमध्ये। अशा प्रकारे बटाटे लावलेले आहेत कुकरमध्ये। जवळ लोक आपले बटाटे शिजत आहेत तवर लोक आपण कांदा व कोथिंबीर कापून घेऊयात। कोथिंबीर कापून झालेली आहे। आता आपण कांदा कापूया। तर गाईस, आपली 1 शिट्टी झालेली आहे। आपल्याला 2 शिट्टी करायच्यात। 1 शिट्टी झालेली आहे आणि आपला कांदाही कापून झालेला आहे। दुसरी शिट्टी पण झालेली आहे। आता आपण कुकर काढून घेऊया, गॅस बंद करून घेऊया। भाजी बनवण्यापूर्वी आपण चिंच आणि गूळ भिजवून घेऊया आपल्या चटणीसाठी। आपण ह्या बटाट्याला चांगल्या प्रकारे उकडून घेतला आहे। आता आपण ह्याला सोलून घेऊया। आता आपण ह्याला स्मॅश करूया, नाहीतर कट करूया। आपण ह्याला चांगल्या पद्धतीने कट करून घेतला आहे। आता आपण भाजी बनवूयात। ह्या कढईत आपण आता तेल टाकून घेऊयात। आपण ह्या तेलाला गरम होऊ देऊया। मग आपण ह्याच्यात मोहरी टाकूया। मग जेव्हा मोहरी कळेल तेव्हा आपण जिरे टाकूया। आपण जिरे टाकून घेऊया। जिरे टाकूया आपण। हे बघा, जिऱ्यांना अजून थोडं कडू द्या। आता आपण कापलेला कांदा सुद्धा टाकून घेऊयात। बघू शकता तुम्ही। आता कांद्याला चांगलं हलवून घेऊयात पिवळा होईपर्यंत, थोडासा पिवळट कलर येईपर्यंत। पण आता थोडी कोथिंबीर टाकून घेऊयात, नंतर थोडी टाकूयात भाजी झाल्यास। आपण ह्याच्यात हे सर्व सामग्री टाकणार आहे, म्हणजे तिखट, हे 2 मसाले आहेत, तुम्ही तुमच्या चॉईसवरती टाकू शकतात, हळद आणि लसूण व अद्रकची पेस्ट। सर्वप्रथम आपण लसूण व अद्रकची पेस्ट टाकूया। मग आपण हे सर्व एकसाथ टाकून घेऊया। अरे, मीठ तर राहिलंच, मीठ सुद्धा टाकून घेऊया। आता आपण ह्याच्यात बटाटे टाकून घेऊयात। तर चांगल्या पद्धतीने हलवून घेतलेला आहे। आता आपण ह्याच्यावरती कोथिंबीर टाकूया आणि थोडा वेळ झाकून ठेवूया। ही भाजी आता रेडी झालेली आहे। गॅस बंद करून टाकूया। तो डो आपण ठेवला होता त्याला बाहेर काढूया आणि चांगल्या पद्धतीने मळून घेऊया। समोसे बनवून तयार झाले आहेत। आता आपण तेल टाकलं आहे आणि समोसे तयार करून झाले आहेत आणि तेल तापवायला ठेवलं आहे। सुरुवातीला तेल
कडक करून घ्यायचं आहे. नंतर समोसे टाकल्यानंतर लो फ्लेमवर तळू द्यायचे आहेत, लाल होईपर्यंत. तळताना आता लाल कलर आलेला आहे, थोडासा लालसर झालेला आहे. समोसे खरपूस पण झालेले आहेत. तर बाहेर काढूयात. अशा पद्धतीने आपले समोसे तयार झाले आहेत. ते आपण गोड आंबट चिंचेची चटणी व पुदिन्याच्या चटणीसोबत आपण खाऊ शकतो. त्यात सुंदर कांदा, बारीक शेव असं डेकोरेशन करायचं, खायचं. हे झाले आपले समोसे तयार. तर मंडळी, आपला समोसा रेडी आहे. मस्त गोड चटणी सोबत आणि ग्रीन चटणी सोबत, आणि ह्याच्या सोबत आपण ह्याच्यावरती ताव मारूया. अमेझिंग, खूप सुंदर.